नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेश भैसारे आपलं सर्वांचं आजच्या मराठीच्या तासिकेमध्ये खूप खूप स्वागत करतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कविता क्रमांक 15 नदीचे गाणे शिकणार आहोत. ह्या कवितेचे कवी वी म कुलकर्णी हे आहेत. प्यारे विद्यार्थियों, आज हम कविता क्रमांक 15 नदीचे गाणे पढ़ने जा रहे हैं. इस कविता के कवि वी म कुलकर्णी यह है. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ह्या कवितेमध्ये कवीने नदी वाहता वाहता कोणती कार्य करते व ती सर्व प्राणीमात्रांना कशी उपयोगी पडते याचे खूप सुंदर वर्णन केलेले आहे. प्यारे विद्यार्थियों, इस कविता में कवि ने नदी बहते बहते कौन कौन से कार्य करती है और वह सभी प्राणियों के लिए किस प्रकार से बहुत अधिक उपयोगी होती है, इसका बहुत ही सुंदर वर्णन किया है. चला तर मग सर्वात पहिले ह्या कवितेचा अर्थ समजून घेऊया आणि नंतर हीच कविता आपल्या शाळेचे संगीत शिक्षक श्री धीरज शर्मा सर यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले आपण कवितेच्या पहिल्या कडव्याचा अर्थ समजून घेऊया. दरी दरीतून वनावनांतून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. नदी म्हणते, मी दऱ्यांमधून वनांमधून झुळझुळ असा आवाज करीत व मंजूळ गाणे गात, मंजूळ गाणे म्हणजे सुरेल गाणे, सुरेल गाणे गात पुढेच पुढे जात असते. माझ्या मार्गामध्ये कितीही अडचणी येऊत मी कधीच थांबत नाही. विद्यार्थी मित्रांनो, शेजारील चित्रामध्ये आपण पाहू शकतो एक नदी दऱ्यांमधून जंगलांमधून वाहत खाली गावाकडे येत आहे. प्यारे विद्यार्थियों, नदी कहती है कि मैं दरियों में से जंगलों में से एक स्वीट सा गाना गाते हुए नीचे आती हूँ और हमेशा आगे ही बढ़ती हूँ. रास्तों में कितनी भी अड़चने आए मैं कभी भी रुकती नहीं और आगे ही बढ़ते रहती हूँ. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया दुसऱ्या कडव्याचा अर्थ. वसली गावे तीरावरती त्यांना भेटूनी जाते पुढती, लता वृक्ष किती काठावरती भूमीतूनी जी मला भेटती. दुसऱ्या कडव्यामध्ये नदी म्हणते, माझ्या किनाऱ्यावर अनेक गावे वसली आहेत. वसली गावे तीरावरती त्यांना भेटूनी जाते पुढती, गावातील माणसांना भेटून मी पुढे निघून जाते. लता वृक्ष किती काठावरती भूमीतूनी जे मला भेटती. माझ्या किनाऱ्यावर अनेक प्रकारचे वृक्ष आहेत. त्यांची मुळे जमिनीमध्ये खूप खोलपर्यंत गेलेली आहेत. ती मुळे पाणी पिण्यासाठी मला येऊन भेटतात. नदी कहती है कि मेरे किनारों पर बहुत सारे गांव बसे हुए हैं. गांव के लोगों को मिलकर मैं आगे बढ़ती हूँ. मेरे किनारों पर अनेक प्रकार के वृक्ष भी हैं. उनकी जड़ें जमीन के अंदर बहुत गहराई तक गए हुए हैं. वे पानी पीने के लिए मुझसे आकर मिलते हैं. आता बघूया तिसऱ्या कडव्याचा अर्थ. फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाडी खेळत बसती, कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल अपुली छाया धरती. विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या कडव्यामध्ये नदी सांगते का कुठे फुलवेली फुलांच्या वेली मला सुमने देतात. सुमने म्हणजे फुले. कुठे पाण्यामध्ये उगवलेल्या लव्हाडी म्हणजेच पान वनस्पती ह्या माझ्या पाण्यामध्ये खेळत बसतात. तर कुठे आम्रतरू, आम्रतरू म्हणजे आंब्याची झाडे, नदीच्या काठावरती जे आंब्याची झाडं असतात ते. कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल अपुली छाया धरती. कुठे कुठे तर आंब्याची झाडे माझ्या पाण्यावरती आपली थंड शीतल छाया पांघरतात. नदी कहती है, जब मैं आगे आगे बहते रहती हूँ तब फूलों की बेलें मुझे उपहार स्वरूप उसके कुछ फूल देती है. कहीं पर जल वनस्पति मेरे पानी के साथ में खेलती रहती है
तो कहीं पर आम के पेड़ उसकी शीतल छाया मुझे देते हैं. आता बघूया चौथ्या कडव्याचा अर्थ. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरूनी कोणी जल नेती, गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. नदी म्हणते, पाणी पिण्यासाठी पक्षी येतात, पाणी पिऊन उडून जातात. कधी स्त्रिया येतात आणि मडक्यांमध्ये पाणी भरून घेऊन जातात. कधी कधी तर गुरे वासरे पाणी पिण्यासाठी जवळ येतात. लहान मुलं लाटांवरती खूप खेळतात, पाण्यामध्ये डुंबतात, पोहतात. नदी बताती है कि पंछी आते हैं और पानी पीकर उड़ जाते हैं. इसी तरह से महिलाएं भी आती है और मटकों में पानी भरकर अपने घर ले जाती है. कभी कभी गाय और उसके बछड़े भी पानी पीने के लिए मेरे पास आते हैं. छोटे बच्चे तो मेरी लहरों में खूप खेळते हैं और तैरते भी हैं. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया शेवटच्या कडव्याचा अर्थ. मी कोणाची, मी सर्वांची, बांधूनी ही मज नेणाऱ्यांची, जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. नदी म्हणते, मी कोणाची असा प्रश्न तुम्ही सर्वजण मला नेहमी विचारता. अहो, मी सर्वांची आहे. पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती, मी सर्वांचीच आहे. मला जे जे आपल्यासोबत घेऊन जातील, मी त्या सर्वांची आहे. मी जेथे जाईल तेथील लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि तेथे प्रसन्न वातावरण तयार करून सर्वांना आनंदी करेल. नदी कहती है कि सब मुझे पूछते हैं कि तुम किसकी हो. मैं तो सबकी हूँ. पशु, पक्षी, प्राणी, वनस्पति, मैं सभी की हूँ. सभी की इच्छाएं मैं पूर्ण करती हूँ, सभी की प्यास बुझाती हूँ. जो जो मुझे अपने साथ घर ले जाएगा, मैं उन सब की हूँ. मैं जहाँ भी जाऊंगी वहाँ के लोगों की सारी इच्छाएं पूर्ण करूंगी और वहाँ का वातावरण प्रसन्न आनंदी करूंगी. वहाँ पर खुशहाली लाऊंगी. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण कवितेचा अर्थ समजून घेतलेला आहे. आता आपण हीच कविता आपल्या शाळेचे संगीत शिक्षक श्री धीरज शर्मा सर यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती. वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती. लता वृक्ष किती काठावरती भूमीतून जे मला भेटते. मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. फुलवेली मज सुमने देते, कुठे लव्हाळी खेळत बसते. फुलवेली मज सुमने देते, कुठे लव्हाळी खेळत बसते. कुठे अमृतरू माझ्यावरती शीतल आपुली छाया धरते. मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. पाणी पिऊनी
पक्षी जाती घट भरुनी कोणी जल नेती पाणी पिऊनी पक्षी जाती घट भरुनी कोणी जल नेती गुरे वासरू जवळी येती मुले खेळती लाटांवरती मी मंजुळ गाणे गाते मी पुढेच धावत जाते मी मंजुळ गाणे गाते मी पुढेच धावत जाते मी कोणाची मी सर्वांची बांधून ही मज नेणारांची मी कोणाची मी सर्वांची बांधून ही मज नेणारांची जेथे जाईन तेथे फुलविन जेथे जाईन तेथे फुलविन बाग मनोहर आनंदाची मी मंजुळ गाणे गाते मी पुढेच धावत जाते मी मंजुळ गाणे गाते मी पुढेच धावत जाते दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते मी मंजुळ गाणे गाते मी पुढेच धावत जाते मी मंजुळ गाणे गाते मी पुढेच धावत जाते धन्यवाद.